यानंतर आपण आमंत्रित करूयात चौर्य या सिनेमाचे दिग्दर्शक समीर पाटील यांना. मनापासून स्वागत. यानंतर आपण आमंत्रित करूयात चित्रपट लॉस्ट अँड फाउंडचे निर्माते संबप्पा मलगेवार यांना. सर तुमचं स्वागत आणि मी विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही बसा. आणि आमंत्रित करूया चौर्य या सिनेमाचे निर्माते निलेश नवलखा यांना. ऋतुराज, तुम्हाला विचारायचं की एक आगळा वेगळा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला तुम्ही घेऊन येताय, काय तुमच्या नजरेतून हा सिनेमा? पहिले तर मला खूप आनंद झाला या शोवर येऊन. म्हणजे शाहरुख खान आल्यावर जेवढा आनंद तुम्हाला झाला होता त्याला बघून तेवढाच आनंद मला झाला आहे तुम्हाला भेटून. म्हणजे कुणासाठी का होईना मी शाहरुख खान आहे. सो हा शो जे काम करतो, लोकांचा एकटेपणा दूर करतो. सोमवार मंगळवार लोक कधीच एकटे फील करत नाहीत. तर बाकीच्या दिवसात काय करावं तर नक्कीच हा सिनेमा बघावा, लॉस्ट अँड फाउंड. कारण की एकटेपणावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. इट्स अ व्हेरी फील गुड फिल्म. आणि याच्यामध्ये एवढंच सांगितलं आहे की कोणीतरी हवं असतं बोलायला. एक अनोळखी लोकही कधी कधी ओळखीचे वाटू शकतात. वा वा. समीर सरांना विचारायचं आहे, तुमच्या नजरेतून काय आहे चौर्य? ही दोन समाजांची गोष्ट आहे. एक समाज जो कधी काळी आपण होतो आणि एक समाज जो आज आपण बनत चाललो आहे. चौर्याचा जो बॅकड्रॉप आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गाव आहे शनी शिंगणापूर. इव्हन जगात एकमेव गाव आहे जिथे घरांना दरवाजे नाहीत. तर मला नेहमी असा प्रश्न पडतो की एकेकाळी आपल्या समाजव्यवस्थेमध्ये घरांना दारांची कधी गरज पडली नव्हती. इतका प्रगल्भ समाज आपला होता. आज आपण घर घेताना CCTV आणि सिक्युरिटी गॅजेटशिवाय विचार करू शकत नाही. तर समाज म्हणून आपण नक्की प्रगत होतो की डिटोरेट होत चाललो आहे, याचा हा शोध आहे आणि त्याचं नाव आहे चौर्य. वा वा. निलेशजी, तुम्हाला विचारायचं आहे, तुमचा या सिनेमाच्या निर्मितीचा अनुभव कसा आहे? या सिनेमातून आम्ही पहिल्यांदाच एक प्रयोग करतोय ॲक्सेसिबिलिटी फॉर्मॅटचा. त्याच्यात अंध आणि कर्णबधिर लोकांना सुद्धा आपल्यासारखा सिनेमा बघता येतो. आणि हा भारतातला पहिला असा प्रयोग आहे. भारताच्या बाहेर हे प्रयोग होतात. दिस इज द फर्स्ट ऑफ इट्स काइंड. हा भारतात मराठी सिनेमानी केला आहे आणि ह्याच्याबद्दल जास्ती गर्व आहे. क्या बात. वा वा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी. आणि आता लॉस्ट अँड फाउंडचे निर्माते मलगेवार सरांना मला विचारायचं आहे की तुमचा कसा आहे अनुभव या चित्रपटाच्या निर्मितीचा? एकटेपणाचं दुःख हे महाभयंकर असते आणि ते मानसिक आजाराशी सुद्धा जोडलेलं असते. अशा परिस्थितीमध्ये याची नवीन संकल्पना अँटी लोनलीनेस प्रोग्रामची घेऊन या ठिकाणी लोकांसमोर मांडण्याचा यात प्रभावी प्रयत्न दिग्दर्शकांनी आणि संपूर्ण टीमने केला, याचा मला अतिशय आनंद होतोय. वा वा. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
मी बाहेर तुमची वाट बघते.